नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईलचा सुगंधी आणि चविष्ट नारळाचा भात। जर तुम्हाला रोजचं वरण भात खाऊन कंटाळा आला असेल तर ही झटपट रेसिपी होते। मुलांच्या डब्यांना किंवा ऑफिसमध्ये द्यायची असेल किंवा नाश्त्याला तुम्हाला झटपट बनवायची असेल तर ही रेसिपी झटपट बनवून तयार होते। आणि हो, ही शिळ्या भातापासूनही तुम्ही बनवू शकता। तर नक्की रेसिपी पहा, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर आपण रेसिपी पाहूया। चला तर साहित्य काय काय लागतंय ते पाहूया। इथे मी 1 कप भात शिजवून घेतलेला आहे। तुम्ही शिळ्या भातापासूनही बनवू शकता, पण एकदम सुटसुटीत असा भात पाहिजे, असा झाला पाहिजे। पहा, तिखट भात बिलकुल घ्यायचा नाही। चला तर त्याला लागणारे साहित्य पाहूया। चला तर फोडणीसाठी साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया। मोहरी 1 चमचा लागणार आहे, जिरे अर्धा ते पाव चमचा आणि किसलेलं खोबरं मी अर्धा ते पाऊण कप घेतलेलं आहे। तुम्ही आवडीनुसार 1 कप ही घेऊ शकता। आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, हिरवी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। याच कपाने पाव वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, याच्याऐवजी तुम्ही काजूही घेऊ शकता। 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा चणा डाळ आणि 2 हिरव्या मिरच्या उभ्या काप करून घेतलेल्या आहेत। 1 लाल मिरची घेतलेली आहे, जास्त तिखट आहे त्यामुळे 1 घेतलेले आहे, तुम्ही दोन्ही घेऊ शकता। चिमूटभर हिंग, स्वादानुसार नमक आणि तेल लागणार आहे 2 ते 3 चमचे। इथे मी कढई चढवलेली आहे, याच्यात तेल घालायचे आहे। तुम्ही 2 ते 3 चमचे तेल घालू शकता किंवा तूपही घालू शकता याच्याऐवजी। तेल तापलेलं आहे। सर्वात पहिल्यांदा हिंग घालायचं आहे। हिंग चांगला झाला ना मगच आपल्याला 1 चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडली की मग जिरे टाकायचे आहे। मोहरी चांगली तडतडून द्यायची। मोहरी चांगली तडतडली आहे, याच्यात आपण जिरे घालायचे आहेत। जिरे घातले, चणा डाळ, उडीद डाळ घालायची आहे। हे चांगलं भाजून घ्यायचं आहे। मोहरी चांगली तडतडून द्यायची, नाही दाताखाली ते कचकच लागते नंतर। हे पहा, चणा डाळ आणि उडीद डाळ आता भाजलेली आहे। हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि लाल मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे घालायचे आहेत। याच्याऐवजी तुम्ही काजूही घालू शकता। हेही चांगलं भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे छान भाजून घ्या याच्यात। आता शेंगदाणे छान भाजलेले आहेत। खोबरं जास्तही भाजायचं नाही, खोबरं जास्त लाल होऊन द्यायचं नाही, फक्त त्याचा उग्र वास गेला पाहिजे, कलर बदलून द्यायचा नाही। तर याच्यात आपल्याला भात घालून घ्यायचा आहे। हे तुम्ही शिळ्या भातापासूनही बनवू शकता, खूप छान बनते, मुलांनाही आवडेल सगळ्यांना। आणि हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, उन्हाळ्यात आपल्याला रोज रोज वरण भात ही खायची इच्छा होत नाही, असाही भात तुम्ही बनवून खाऊ शकता, खूपच छान लागतो। आणि याच्यात सुरुवातीला जर तुम्ही नमक टाकलेलं असेल ना तर कमीच नमक टाका नंतर। स्वादानुसार नमक टाकायचं आहे। हे पहा, छान मिक्स केल्यानंतर ना याला आता 2 मिनिट वाफ द्यायची आहे झाकून। 2 मिनिट झालेले आहेत। हे पहा, मी आता याच्यात एक खास टिप्सही देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। हे तुम्ही ना नाश्त्यालाही बनवू शकता। रोज रोज पोहे, उपीट, उपमा खाऊन कंटाळा आला असेल ना तर हे तुम्ही नाश्त्यालाही सर्व करू शकता। खूपच छान आहे हा नाश्त्यासाठीही। आणि गॅसची फ्लेम कमी करूनच 2 मिनिट वाफ द्यायची आहे। आता आपण गॅस बंद करूया। चला तर आता खास टिप्स काय आहे ते पाहूया। याच्यात कोथिंबीर घालायची आहे। आता लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाच्या रसामुळे नारळाच्या गोडव्याला छान चटपटीत अशी चव येते, त्यामुळे लिंबू घालायला अजिबात विसरू नका। हे पहा, आणि आता मिक्स करून घ्यायचे आहे। किती छान रंगबिरंगा बनलेला आहे। हे पहा, कलर किती छान दिसतो, एकदम कलरफुल। शिळ्या भातापासूनही तुम्ही बनवू शकता, खूप छान बनतो। चला तर आपण आता सर्व करूया। याला मिक्स केलेला आहे। बघा किती सुटसुटीत आणि पांढरा शुभ्र दिसतोय हा भात।
तुम्ही हा भात दह्यासोबत खाऊ शकता. दह्यासोबत खूपच अप्रतिम लागतो. तर नक्की ट्राय करा. कमी वेळेत बनणारी रेसिपी आहे. याला तुम्ही थोडंसं खोबऱ्याने असे गार्निश करू शकता आणि कोथिंबीर अशी गार्निश करू शकता. तर झाला आपला तयार हा भात. रेसिपी आवडली असेल तर माझे स्वयंपाकघराला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.